आपल्याकडे समृद्ध असं मराठी बालसाहित्य आहे. ते मुलांना मी वाचून दाखवायचे, कविता गाऊन दाखवायचे. तर त्यांना इतकं आवडायचं की नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून मला इतका आनंद व्हायचा की नाही. फक्त माणसांमध्येच मैत्री आपल्याला माहित आहे, पण बेडूकरावांशी मैत्री किंवा घुबडबाळ हे किती सद्गुणी असतं. आणि त्या ग्रंथालयामध्ये पुस्तकं ही आम्हाला तर वाचायला मिळायची. एक वार आणि त्या एका वारात 2 तास हे आम्हाला वाचून दाखवलं जाईल. त्या क्षमता निसर्गाने आपल्याला दिल्या करेक्ट. आणि त्यातलं आपण कुठे चाललो. खरं म्हणजे आता तर आणखीनच परिस्थिती बिघडणार आहे AI मुळे. आता समाजशास्त्राची असल्यामुळे मी सांगते की राष्ट्रीय भावना अशी बळजबरी निर्माण होत नसते. समाजशास्त्रामध्ये काय शिकायचं? मग विचारलं तुम्हाला कुटुंब संस्थेबद्दल साधं उत्तर तर कोणाला देता येत नाही. माझे विद्यार्थी बंजारा, आदिवासी ठार, नुसते बंजारा म्हणजे आदिवासी नाही तर ते भटके विमुक्त, कुठे त्यांना आपलं जगण्याचं स्थिर ठिकाणच नाही आणि रोजीरोटीचं स्थिर काही व्यवसाय नाही. अशा विद्यार्थ्यांना मागासलेले ग्रामीण भागातली मुलं, दारिद्र्याने पीडित अशी मुलं, ह्या मुलांना शिकवत असताना चॅलेंज होतं. त्याने हातात पुस्तक घेतलं, मला म्हणे लीलाताई थांबायचं नाही, असंच लिहित राहायचं. हे पुस्तक अंतर्बाह्य इतकं सुंदर आहे, थांबायचं नाही. बाल शिक्षण द्यायलाच हवं. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की बाल शिक्षण एक तर मोफत, दुसरं म्हणजे मातृभाषेमध्ये द्या. उलट मी तर म्हणते तुम्हाला लहानपणी किती भाषा शिका, आपली मातृभाषा त्याच्यातून मुख्य शिक्षण जे आहे ते त्यातून मिळायला पाहिजे. कारण की त्यातून तो विषय तुम्हाला सरळ कळतो. लहान मुलांच्या भावविश्वात डोकावणं ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे. मग पालक म्हणून आपल्याला आपल्या लेकराचं भावविश्व समजून घेताना सुद्धा खूप अडचणी येतात. मग सगळ्या लेकरांचं भावविश्व समजून घेऊन त्याच्यावर लिखाण करायचं, तेही मराठीत. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, किमान 26 ते 28 पुस्तकांचं लेखन करायचं. बालकुमार साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षपदही भूषवायचं. त्याच्यानंतर अनेक पुरस्कारही मिळवायचे. मूळच्या गुजराती असल्या तरी मराठीमध्ये लेखन करायचं. घरी एक प्रख्यात कवी आपल्या असताना आपल्या कवितेची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करायची. प्राध्यापक म्हणून समाजशास्त्र विषयाचा अभ्यास करायचा. कुमारांमध्येही रमायचं, बालकांमध्येही रमायचं. बालकांसाठी लिहिताना ते फक्त बालकांसाठी नाही तर पालकांच्यासाठी सुद्धा कान टोचणीचे धडे असावेत असं लिखाण करणाऱ्या प्राध्यापक लीला शिंदे मॅम आज आपल्या सोबत आहेत 8R प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये. मॅम नमस्कार. नमस्कार. पहिलाच प्रश्न हा विचारतो, थोडासा वेगळा. मूळच्या गुजराती, मातृभाषा गुजराती, मराठीत लिखाण का करावंसं वाटलं सुरुवातीला? गुजरातीमध्ये का नाही करावंसं वाटलं? खरं सांगू का, माझा जन्मही महाराष्ट्रातला. करेक्ट. माझं पूर्ण बालपण हे महाराष्ट्रात गेलेलं. बरोबर. त्याच्यामुळे माझी मातृभाषा जरी गुजराती असली तरी ही दुसरी मातृभाषा आहे मराठी. पण तुम्हाला सौभाग्य प्राप्त झालं 2 मातृभाषेंचं. अगदी मी फार अगदी त्या बाबतीत भाग्यवान आहे की मला 2 मातृभाषा. वा वा. साहित्याचे इतके सगळे वेगवेगळे पैलू असताना बाल साहित्यामध्येच का रमावं असं वाटलं? खरं ना, माझ्या बाबतीतलं मी सांगते की माझी मुलं जेव्हा त्यांचं बालपण, त्या बालपणामध्ये मी जी आपल्याकडे समृद्ध असं मराठी बालसाहित्य आहे ते मुलांना मी वाचून दाखवायचे, कविता गाऊन दाखवायचे. तर त्यांना इतकं आवडायचं की नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून मला इतका आनंद व्हायचा की नाही. पण असं वाटत नव्हतं की आपल्याला जमेल हे. पण मला ते वाचून दाखवण्यात आणि त्या मुलांना होणारा आनंद जो आहे, त्यांचं कुतूहल, त्यांची जिज्ञासा, ही त्यातून व्यक्त होणारे त्यांच्या मनातले बाल प्रश्न जे आहे ते इतके अद्भुत असे
असायचे की त्याची उत्तरं देत असताना मला पण मजा वाटायची. क्या बात. आणि नंतर मला असं वाटलं की अरे आपणही प्रयत्न करून बघू. म्हणजे त्याचा तसा हेतू तसा नव्हता की पुस्तक वगैरे निघेल. पण एक गंमत म्हणून मी एक गंमत म्हणून लिहिता लिहिता इतकं सुंदर लिहायला लागलात की अनेक पुरस्कारांची मानकरी झालात. म्हणजे पुरस्कार आपल्याला पाठीवर थाप देतात हे मात्र आहे, हा. प्रोत्साहन देत असतात. पण मी खरं सांगू का, माझं बाल साहित्यातलं लिखाण जे आहे, मला आनंद देणार आहे. त्याच्यासाठी म्हणून मी लिहिते. आता तर मुलं माझी मोठी झाली. आता दुसरी जी नवीन बालकं आहेत, जनरेशन आहे. नवीन जनरेशन आहे. माझा खरं तसा नातू हा इंग्रजी माध्यमातून शिकला. पण तो जेव्हा लहान होता आणि मी जायचे त्याच्याकडे, तेव्हा तो माझ्या गळ्यात पडून म्हणायचा, "ए तुझी ती कथा मला वाचून दाखव ना. अगं ती ती तुझी कविता आहे ना, ती वाचून दाखव ना." मराठीतलं पण तो आवडीने ऐकायचा. हा. त्याच्यामुळे मला खूप छान वाटायचं, की अरे बऱ्यापैकी लिहितो आहोत, वा. असं वाटायचं. अशी एखादी आठवण आहे का की जी अशी आठवल्याबरोबर असं वाटतं की मी लिहिल्याचं हे साफल्य झालेलं आहे, अशी एखादी आठवण आहे? आहे ना, एका शाळेमध्ये मी गेले होते हं. आणि त्या शाळेमध्ये त्यांनी मला असं भाषणासाठी बोलवलं, की तुम्ही आमची ही मुलं आहेत त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन वगैरे एवढे मोठे-मोठे शब्द. आणि मी म्हटलं, मी काय मार्गदर्शन करणार? पण मी 1-2 कविता म्हणून दाखवू का? हं. असं त्यांना म्हटलं. तर ते म्हणाले, "वाह!" मग मुलं जोराने हुय्या करून सांगितलं, "हां, आम्हाला कविता म्हणून दाखवा." तर मग मी कविता म्हणून दाखवली त्यांना. कोणती? मनीमाऊचा बाजार. अच्छा. हां. तर त्यांना ते इतकं आश्चर्य वाटलं, मनीमाऊ आणि बाजारात जाते? आणि ती इतकी हवरट, की आधी तोंडात तिच्या लोणी घोळत असतं, हं. तरी ती उंदरांचा भाव विचारते. आणि मग उंदरांचा भाव त्या दुकानदाराला म्हणते, "जरा कमी करा ना राव." आणि पिशवी भर उंदीर घेते आणि पैसे नाही देत तर पळून जाते. आणि हे सगळं ऐकल्यानंतर मुलांना इतका आनंद होतो. इतक्या वेळ खुदू हसत होते. हं. अरे छान! मी म्हटलं, "अरे हे तर छान आहे." म्हणजे मुलांना आवडतं आपण लिहिलेलं. हं. अर्थात एकदा लिहून मोकळं होणं असं नाहीये. अनेक खर्डे करावे लागतात कारण की अ, इथे कसं फरक आहे प्रवेश. होय. म्हणजे खरं बालविश्व हे इतकं अद्भुत आहे. त्या विश्वात काय काय चाललेलं असतं याचं कल्पना करणं देखील अवघड आहे. एका क्षणात ते इथे असतील तर दुसऱ्या क्षणात कुठे असतील करेक्ट. आणि काय चाललेलं असतं जे मोठ्यांच्या मनामध्ये असतं ना हे अगदी योग्य आहे. आणि तिथे मात्र जे चाललेलं असतं ते मोठ्यांच्या मनातलं नसतं. तिथे त्यांच्या मनातलं जे मोठ्यांना वेडपटपणा वाटतं, नॉनसेन्सिकल वाटतं, ते तिथे चाललेलं असतं. पण ते त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचं असतं. म्हणजे मनीमाऊ बाजाराला जाते, मग बेडूकराव मस्त उड्या मारत तळ्याशी जातात आणि मैत्री करतात आपल्याशी. आता मैत्री कशी होते हो? फक्त माणसांमध्येच मैत्री आपल्याला माहिती आहे. पण बेडूकरावांशी मैत्री किंवा घुबडबाळ हे किती सद्गुणी असतं. घुबड आणि सद्गुणी कसं असतं हे त्यांच्या मनातलं आहे. करेक्ट. आपण तर घुबड म्हणजे अपशकुनी अमुक तमुक असं काहीतरी न आवडणारा पक्षी वाटतो आपल्याला. पण त्यांना मात्र तो खूप सद्गुणी वाटतो. वा. आणि ते फक्त कवितेमुळे. ते कवितेमुळे, वा. ते कथेमुळे. मॅम, आपल्या लेकरांसाठी जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात केली, तेव्हाचं जग पूर्ण वेगळं होतं. हो. आणि आता नातवासाठी वगैरे काही लिहिलं तर लिहिताना काही बदल झालेत का? आणि आता त्याच्यानंतरच्या पिढीसाठी काही लिहित आहात का? खरं आणि म्हणजे त्याच्यात बदल झालेत? खूप प्रचंड म्हणजे माझ्या नातवासाठी पण लिहित असताना इतका झपाट्याने बदल झाला होता, की ते काही दिवसानंतर तो म्हणू लागला, "नाही, हे असं नाही." ओके. मला म्हणतात, "नाही गं, मला तो बा म्हणतो."
गुजरातीत आजीला आजीला बा म्हणतात. म्हणतात. तर Correct. तो म्हणे, "नाही, नाही असं नसतं." म्हणजे तेव्हाच तो बदल जो आहे, तो बदल माझ्या बालसाहित्यातून आणण्यासाठी मी असमर्थ तेव्हा ठरले होते. बरं. म्हणजे इतकी प्रचंड झेप आहे ह्या मुलांची आणि कारण काळाची महिमा आहे. काळच एवढा झपाट्याने वाढतो की त्यांच्याही हातात नाही तो वेग, न आपल्या हातात. असा वाटेल म्हणजे वेगाची आपण मर्यादा किंवा जे ते जलद गतीने जाणं जे आहे, हे आपण कल्पनातीत आहे आपल्याला. करेक्ट. समाजशास्त्राच्या तुम्ही प्राध्यापिका, महाराष्ट्र शासनाचा त्यासाठीचा मिळालेला पुरस्कार. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावविश्वात तर तुम्ही नक्कीच डोकावलेला होतात आणि बदलत्या पिढीमध्ये प्रत्येक वर्षी दरवर्षी एक नवीन पिढी तुमच्या समोर विद्यार्थी म्हणून यायची. तर तिथे जसं तुम्ही पटकन स्वतःला ऍडजस्ट करून घेतलं, तसं याही क्षेत्रामध्ये घेतलं साहित्याच्या क्षेत्रात आणि बदल केले? काय आहे ना, आपल्या भारतीय एकूण समाजाचा आपण जर विचार केला आणि लोकसंख्येच्या संदर्भात, तर आजही परत परत तेच म्हणावं लागतंय की 70% लोकसंख्या ही ग्रामीण भागाची. होय. मग लिहायचं कोणासाठी? आपण राहतो औरंगाबादमध्ये. औरंगाबाद पण पूर्णतः हे काही नागरी भाग नाही. हम्म. आपल्याकडे अजूनही अ, ग्रामीण नागरी एक सुसंवाद चाललेला आहे. सर्व स्तरावर होत असतो. मग लिहायचं तर कोणासाठी लिहायचं? माझा परिसर, माझ्या परिसराची जी गरज आहे आणि तिथे मला जे अनुभव येतात आहेत, मी त्यानुसारच लिहिणार. शहर मला माहीत आहे, पण मी शहरात राहत नाही. मी अशा शहरात राहते की जे पूर्णतः अ, अगदी नागरी पण म्हणू शकत नाही आणि पूर्णतः ग्रामीण देखील म्हणू शकत नाही. ग्रामीण भागातले कितीतरी शब्द त्याचा अर्थ देखील मला माहीत नाही. तर ही जी मध्यम अशी अवस्था जी आहे समाजाची, तिथल्या मुलांसाठी मी लिहिते. करेक्ट. कारण मी अ, ग्रामीण भागातली भाषा पण समृद्ध आहे. कारण की ती बोली भाषा जी आहे, लोकभाषा जी आहे, त्या लोकभाषेतून तर आपली भाषा, ज्याला आपण अभिजात भाषा म्हणतो, ती त्यातून तर निर्माण झालेली आहे वा. आणि ती समृद्ध आहे. म्हणून ग्रामीण भागातल्या बोलीभाषेला मी बिलकुल कमी लेखत नाही. पण मला ती पूर्णता माहीत नाही. बऱ्याचशा वेळेस काय होतं बघा, भाषेच्या संदर्भात विषय निघाला म्हणून मी सांगते, की शहरातली मंडळी जी आहे, पुणे, मुंबईसारख्या शहरातली मंडळी, मराठी भाषिक, ती म्हणते मला, की "मॅडम काय हो तुमच्या तिथल्या कशा कविता लिहितात? हा शब्द काय?" अच्छा. हां, ओके. म्हणजे तुच्छतेने बोलतात. पण मी म्हणते नाही. आमच्या परिसरात, आमच्या सामाजिक पर्यावरणामध्ये जी भाषा बोलली जाते, ती आमची भाषा आणि त्या भाषेतूनच तो जो संवाद लेखक झाला आहे, पाहिजे. हां, तरच म्हणजे तुमचा जो लिहिण्याचा हेतू जो आहे, तो त्याची पूर्तता होऊ शकते. मॅडम तुम्ही कथा लिहिल्यात, हं. बालकांसाठीच्या कादंबरी लिहिल्यात, कविता लिहिल्यात, बालनाट्य सुद्धा लिहिलं. नवीन जर आताच्या पिढीसाठी काही लिहायचं असेल, तर या 4 पैकी कुठल्या गोष्टीचा जास्त वापर करावा असं वाटतं मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी? कविता, कादंबरी, कथा की नाटक? हा तसा पाहिलं तर अवघड प्रश्न आहे. कारण की वाचनाची आपली सवय मोडली आहे. मुलांना दृश्य रूपच बघायला आवडतं. पण वाचन ही क्षमता आहे आपली आणि त्यातून एकाग्रता, एक प्रकारचा आत्मविश्वास, नवीन शब्द समजून घेण्यासाठी किंवा नवीन भाषा ही आत्मसात करण्याची जी क्षमता आहे ती वाचनातून विकसित होते. तर मला वाचन संस्कृती ही जी आहे, ती आपली आपण जोपासायला पाहिजे, मुलांमध्ये देखील. पण परत इथे तुम्ही म्हणाल जोपासायला पाहिजे म्हणजे काय, हे सांगणं फार सोपं आहे. जोपासायला पाहिजे, पण कशी? तर म्हणजे असं म्हणू नये, मला म्हणजे पटत नाही की आमच्या काळी. पण हे होतं, ही
फॅक्ट आहे, सत्य आहे की आमच्या वेळी ग्रंथालय असायची होय. आणि त्या ग्रंथालयामध्ये पुस्तकं ही आम्हाला तर वाचायला मिळायचीच. पण एक अ, वार आणि त्या एका वारात 2 तास हे आम्हाला वाचून दाखवलं जायचं अच्छा, ओके. आणि वाचायला लावलं जायचं. ओके. त्याच्यामुळे तुम्ही 4 ओळी का होईना तुम्ही वाचलं ना, हम्म. वाचनाची तुम्हाला संधी जर वर्गामध्ये दिली, तर एक प्रकारचं आत्मविश्वास, हिंमत ज्याला आपण म्हणू, उच्चारण चांगलं होतं. जे एक न्यूनगंड जो आहे तो कमी होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाचनात आपल्याला पुढचं वाक्य, पुढचा शब्द वाचताना एकाग्रता पाहिजे. ती हम्म. पण तिथे होते. आणि एकूणच 4 ओळी वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटलं असं आम्हाला आमचे शिक्षक त्यावेळी विचारायचे. या 4 ओळीतून तुम्हाला काय समजलं? हम्म. म्हणजे तेही एक की तुम्ही वाचलं ते किती आत्मसात केलं, किती कितपत तुम्हाला ते कळलं, हे पण त्यातून व्यक्त होत होतं. तुमच्या मुलांसाठी पण तुम्ही लिहिलं आणि नातवासाठी पण तुम्ही लिहिलं. हं. त्याच्यातला फरकही तुम्ही समजावून सांगितला की किती बदल झाला. आत्ताचं जनरेशन जे आहे त्याला जेन झी असं हं. म्हणतात. तुमची मुलं जी आहेत ती ग्राउंडवर जास्त रमली, त्याच्यामुळे त्याचं लिखाण हं. आलं असेल. नातवासाठी थोडंसं विज्ञानाला धरून काहीतरी आलं असेल. चमत्कृतीपूर्ण काहीतरी आलं हं. असेल. जेन झी जे आहे ते इतके आत्ममग्न आहेत, ते स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतात आणि हे जे हातातला बॉम्ब आहे जो कधीही फुटण्याची शक्यता असतो, त्याच्यात रमलेले असतात. त्यांच्यासाठी आपल्याला याच्यावरच काहीतरी लिहावं आणि जे मला असं क्लिक करून वाचता आलं पाहिजे असं वाटलं हं. आणि तिकडे प्रकाशित करावं असं वाटलं आत्ताच्या पिढीसाठी. ते वाटलं तर नाही मला, पण ते अतिशय भयंकर आहे, हे मात्र जाणवतं. ही शोकात्मिका म्हणजे इतक्या क्षमता निसर्गाने आपल्याला दिल्या करेक्ट. आणि त्यातलं आपण कुठे चाललो? म्हणजे आधीची जी म्हणजे माझ्याही आधीची पिढी जी तरुण पिढी, तर ती मुलं जी आहे ना, प्रभात फेऱ्या काढायचे, हो. राष्ट्रीय गीत गायची बरोबर. हो. सेवादलाची सेवा वगैरे, दलाची. हो. किंवा सेवादल नव्हतं. त्यानंतरची पिढी पण म्हटली ना, की कुठलेही आपले राष्ट्रीय हो. सण असायचे, हो. त्यावेळी आमच्याकडनं तशी गीतं बसवून घेतली जायची. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणि त्यातून खरंच म्हणजे राष्ट्रीयत्व ती भावना जी आहे ती उचंबळून यायची. मला आठवतंय आम्ही जेव्हा 8वी 9वी 10वीत 8वी 9वीत होतो, तेव्हा आपल्याकडे चायना वॉर हो. होणार होता. तर तेव्हा अ, हमखास मैदानावर सामूहिकपणे गीतं ही आम्हाला शिकवली जायची आणि सामूहिकपणे गायली जायची. पण तेव्हा असे वाद नव्हते की नाही, हिंदू, मुस्लिम नाही, वगैरे नाही. सगळे मुलं एकत्र. हो, हो. वसंत बापट खास आले होते अरे एकदा. बापरे! हो. आणि उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढू आणि मुखपाठ झालं होतं ते. आम्हाला काही पाठ करावं लागलं नाही. आता तुम्ही बघा बरं एखादं राष्ट्रीय गीत पाठ करावं लागतं. होय, होय. म्हणजे खरं तर आता समाजशास्त्राची असल्यामुळे मी सांगते, की राष्ट्रीय भावना ही अशी बळजबरी निर्माण होत नसते. हं. अंतःकरणातून निर्माण होत असते. माझ्या भावनेमुळे माझं राष्ट्र मला माझं आहे असं जवळचं वाटतं. वाटतं. तुमच्या समोर ही सगळी मोठी उत्तुंग अशी व्यक्तिमत्व होती. त्यांचे आदर्श होते. त्यांचं समाजामध्ये रमणं होतं. पण आत्ताची उत्तुंग अशी जी म्हणावी, अशी जी व्यक्तिमत्व आहेत, त्यांचे आदर्श मुलांनी घ्यावेत का? खरं तर हा प्रश्न त्यांचा आहे. घ्यायलाच पाहिजे, कारण आता आमचे आदर्श उत्तुंग म्हणजे आई-वडिलांपासून सुरुवात. करेक्ट आहे. व्हेरी माझी ट्रू. आई ही अडाणी होती. अच्छा. म्हणजे आता अडाण्याचं तुम्ही व्याख्या काय करणार? ती शाळेत गेली नव्हती. पण आम्हाला अभ्यासाला बसवायची. वाह! आम्हाला शिस्त तिने लावली. कामाची पण म्हणजे सधन कुटुंब होतं आमचं. आणि पण तरी असलं तरीही माझे सख्खे काका हे महात्मा गांधींसोबत कार्यरत होते. बापरे! म्हणजे घरामध्ये सगळं गांधीवादी, म्हणजे आम्ही लहानपणी सूत कातणे वगैरे. पेळू तयार करणे, सूत कताई करणे, हे सगळं झालं आणि साधं जेवण, साधं जगणं होतं आमचं.
खादीचे कपडे आणि अतिशय साधं, म्हणजे होतं जरी सधन पण असं कधी वाटलं नाही आपण खूप श्रीमंत आहोत वगैरे, कधीच नाही. सगळं असायचं, वाटे करून आपण खायचं एकत्र. हम्म. आमचं गाय होती तर त्या दूध काढायला तो यायचा आणि तो आम्हाला कधी असं नोकर वाटला नाही. त्याच तो आपल्या घरचाच आहे. हम्म. काम करणाऱ्या येणाऱ्या मावशी ज्या आहेत त्या देखील आम्हाला घरच्याच वाटायच्या. असं कधी वेगळेपणा वाटलंच नाही. आता आपण तर म्हणजे आईच त्यांच्याशी भांडते, मग मुलं तेच बघतात, ते म्हणतात हे आम्ही मालक तुम्ही नोकर. ही भावना म्हणजे हे आई वडिलांनी आपल्याशी ते किती उत्तुंग होते. करेक्ट. बाहेरचे तर होतेच होते, पण घरापासून सुरुवात करायला पाहिजे. मग आमचे शिक्षक, परवा तर माझं जे बालपण ज्या शाळेत गेलं ना, नाशिक जिल्ह्यात नांदगाव नावाचं छोटंसं गाव आहे. अतिशय देखणी इमारत शाळेची. शाळेची, ब्रिटिशकालीन चिरेबंदी, आणि ती जिच्या वडिलांनी बांधली होती आणि ती अगदी राष्ट्र भक्तीपर म्हणजे त्याच्यात डुंबून गेलेली ही माणसं. तर त्यांची मुलगी माझी क्लासमेट होती, पण तिने कधी असं सांगितलं नाही हे आमचे, हे आमचे, हे माझ्या वडिलांनी केलं. हे मला आत्ता कळलं. मला त्या शाळेमध्ये माझा धडा आहे चौथीला बालभारतीत, तर आपल्या शाळेतली ही विद्यार्थिनी तिचा धडा आपल्याला आहे. आणि म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं शाळेमध्ये. आणि मला देखील आतून वाटत होतं, मी त्यांच्या बोलवण्याची वाटच नव्हती बघत, मी आधीच जाणार होते, पण त्यांनी मला बोलवलं पाहुणे म्हणून. तर तेव्हा ते म्हणाल की ही भावना कधीच नव्हती. इतके ते जागीरदार होते ते, पण न तिचे वडील न माझी मैत्रीण, अतिशय साधे सुधे. आणि तिथली आता नांदगावची लायब्ररी ही जी आहे ती देखील, आमच्या आता नांदगावला बहुतेक ते व्यापारी गाव होतं आणि जंक्शन होतं आणि तिथे बरेचसे रेल्वेच्या काही मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या तिथे तयार होत होत्या. तर तिथे युरोपियन लोक खूप यायचे आणि वस्ती करायचे. तर थोडं कल्चर त्यांच्या पण कल्चरचा म्हणजे थोडं इंग्रजी भाषा, मग वाचनाची सवय. इतकी सुंदर लायब्ररी आहे, इथे औरंगाबादला नसेल ती इतकी सुंदर लायब्ररी. आता मात्र ती रसातळाला गेली. इतकं इमारत सुंदर, ऐस पैस, हवेशीर, उजेड भरपूर आणि वाचनासाठीचे टेबल आणि चेअर देखील, की तिथे बसून वाचावं असं वाटेल असं वातावरण, आणि पुस्तकं पण सुंदर. तर हे जे सगळं जे आहे ना, हे आपल्याला आमच्या शिक्षकांनी शिकवलं. बरोबर. ते उत्तुंगच होते. करेक्ट करेक्ट. इतकं छान. म्हणजे मी तर म्हणते ना, म्हणजे महाविद्यालयीन, इथे मी महाविद्यालयीन सरस्वती भुवनेश्वर कॉलेजमध्ये मी होते, तिथे किती दिग्गज मला शिक्षक होते. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे त्यांची वर्गातली मी विद्यार्थी. माझं इंग्रजी ऑप्शनल होतं. मग नंतर श्रीकांत तांबे सर, पॉल सर, जागतिक कीर्तीचे लघु कथाकार पॉल सर, पॉल मॅडम, मिसेस मूर्ती, इतके सुंदर शेक्सपियर आम्हाला त्यांनी शिकवला, इतका छान. मग ही सगळी उत्तुंगच मंडळी होती ना. करेक्ट. आणि त्यातूनच मग एसबी मध्ये मलाही माहित नाही की आपण नाही परीक्षा दिली तर आपल्याला मेरिट मिळेल, या हेतूने नाही, पण मेरिट मिळालं. म्हणजे एसबीची मी मेरिटची विद्यार्थिनी. तसंच मग विद्यापीठात पण हो तिथे पण, कारण तिथे पण तशीच दिग्गज मंडळी मिळाली. MG कुलकर्णी नावाचे ते समाजशास्त्रज्ञ होते आणि आपल्या मराठवाड्यातल्या मंडळींना थोडं इंग्रजीचा बाऊ होता, पण आम्हाला कधी जाणवलं नाही. त्याने आम्हाला असं न्यूनगंड निर्माण होईल असं कधी नाही. इतकी सुंदर त्यांची मराठी पुस्तकं आहे. आजही म्हणजे संशोधन करणारी मंडळी ती पुस्तकं वाचते. एवढं बेसिक मराठी सुंदर भाषा असलेलं आणि शास्त्रशुद्ध. काळदाते मॅडम होत्या, सुधाताई काळदाते. छान चांगले शिक्षक होते. लायब्ररी खूप छान होती. लायब्ररी ही काही हे पुस्तक जरा द्या किंवा मग केबिलवाणं उभं राहावं लागायचं नाही. त्यांना माहित आहे की हे आले
कुठलं पुस्तक पाहिजे असे काढून ठेवायचे आमच्या. तर बापूसाहेब किती साधे होते ना, की ते म्हणाले हा पण ठीक आहे, बघूयात आणि करूयात, हो आणि ते निवडून पण आले होते. हो ही इतकी साधी माणसं तुमच्या हो. अवतीभोवती वावरत होती. तुम्ही पॉल सरांचंही सांगितलं, तांबे हम्म, सरांबद्दलही सांगितलं. हम्म. वाङ्मयाकडे आपण वाङ्मयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, पदव्युत्तर शिक्षण घ्यावं, असं न वाटता समाजशास्त्रात जावं असं का वाटलं? मला खूप आवडायचा, कारण की समाज आपल्याला समजायला पाहिजे. आणि खरं सांगू का, अभ्यास करताना काहीच कळत नाही. म्हणजे मी पदव्युत्तर अभ्यास जरी केला तरी जाती व्यवस्था, समाज व्यवस्था ही मला जेव्हा मी जगू लागले प्रत्यक्ष, हम्म. तेव्हा मला कळली. तर ते जाती व्यवस्था हा मोठमोठे थिंकर्स आहे त्यांची पुस्तकं वाचून, त्यांचे कन्सेप्ट वाचून आम्ही शिकलो, पण जगलो मात्र नंतर हा नंतर. पण मग समाजाविषयी मला खूप म्हणजे असं कुतूहल होतं. कुतूहल वाटायचं. आपल्याला आपला समाज कळायला पाहिजे, आपली संस्कृती नुसतंच असं म्हणून नाही चालणार, तर आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून मग आणि अभ्यास आम्हाला शिकवणारे शिक्षकही उत्तुंग होते. हां, करेक्ट. मिसेस मुळे, कमल मुळे म्हणून हं. इतकं सुंदर शिकवायच्या त्या. आजही म्हणजे आमचा जो पाया घडला ना कुठल्याही विषयाचा, या शिक्षकांमुळे घडला, की आजही तुम्ही मला कन्सेप्ट विचारले तर मी सांगू शकते. वाह! क्या बात है! आणि कन्सेप्ट शिवाय आपल्याला म्हणजे क्लिअर, जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसते तोपर्यंत तुम्हाला विषय कळूच शकत नाही. करेक्ट, करेक्ट. त- तसं बोलणं, वक्तृत्व असेल तर फटाफटा बोलता येतं. त्याला काही आपण अभ्यासू वृत्ती वगैरे म्हणू शकत नाही. जो वक्तृत्व नाही पण अभ्यास आहे, तो आपला घडाघडा घडा बोलणार नाही. तो अडखळत बोलेल, पण अगदी कॉन्सेप्ट्स शुद्ध. क्लिअर हा, करेल. अगदी स्पष्ट असतं त्याचं. तुम्ही वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये विभाग प्रमुखही होता. आणि मी तिथल्या तुमच्या जेव्हा तुम्ही प्राध्यापिका होत्या, तेव्हाचे अनेक विद्यार्थी माझे मित्र आहेत. तर ते बोलताना सातत्याने तुमचं नाव घ्यायचे. विद्यार्थी प्रिय तुम्ही प्राध्यापिका होतात ना. खरं म्हणजे समाजशास्त्र हा आता तसा तसा वृक्ष विषय म्हणता येईल. अगदी. पण तरीही विद्यार्थी प्रिय असतं. याच्यामागचं लॉजिक, हे कॉन्सेप्ट क्लिअर असणं हेच होतं हो. का शिकवण्याची पद्धत वेगळी हा, काही? पद्धत पण, कारण हे सगळे संस्कार आमच्या शिक्षकांचे, की आपण त्यांच्यासारखं व्हायचंय, वाह! त्यांच्यासारखं शिकवायचंय. त्या सिस्टमॅटिक मुद्देसूद मुलांना कळेल. हं. कारण की विषय कशाला घ्यायचा, नाहीतर समाजशास्त्र म्हणजे काय अभ्यासाचा विषय का, असा भल्या भल्यांचा हो. दृष्टिकोन आहे. करेक्ट. किंवा पूर्वग्रह, हो. दृष्टिकोनपेक्षा पूर्वग्रहच पूर्वग्रह. म्हणायला पाहिजे, की काय समाजशास्त्रामध्ये काय शिकायचं. इसमें क्या सिखाना हा, है? जाती व्यवस्था, विवाह संस्था, कुटुंब संस्था. मग विचारलं तुम्हाला कुटुंब संस्थेबद्दल साध उत्तर तर कोणाला देता येत नाही. आज आपण बघतोय किती कौटुंबिक समस्या, अरे बापरे! किती वैवाहिक समस्या, किती सामाजिक प्रश्न, किती अ, विस्थापित करणाऱ्या सामाजिक अ, एकंदरीत आपल्या भोवताली प्रश्न आहेत, परिस्थिती. परिस्थिती आहे. तर ही का का तर तुम्हाला समाजशास्त्र हा जो विषय आहे ना, तो म्हणजे गंभीरपणे तुम्ही अभ्यास केला तर, नाही तर समाजशास्त्रामध्ये कॉपी करून पास होणं आणि काहीतरी असतं, असाच दृष्टिकोन अजूनही काही प्राध्यापकांचा देखील आहे. आणि आणखीन एक मला एक सांगायचं आहे, की जी. माझं कॉलेज जे आहे, जिथे मी प्राध्यापिका होते, त्या कॉलेजमध्ये खरं सगळं चॅलेंजिंग होतं. हं. आव्हानच होती माझ्यासमोर. मी इंग्रजी माध्यमातून शिकले. माझ्यासमोर मी जेव्हा प्राध्यापक म्हणून माझी निवड झाली, तेव्हा माझ्यासमोर तर सगळी झोपडपट्टीची मुलं. आता आपण त्यांच्याकडे तुच्छतेने बघतो, पण ते कुठे राहतात, परत बरोबर आहे. समाजशास्त्रामुळे मला त्याची जाणीव होती. नंतर माझे विद्यार्थी या बंजारा, हो. आदिवासी ठार, नुसते बंजारा म्हणजे आदिवासी नाही, तर ते भटके विमुक्त, कुठे त्यांना आपलं जगण्याचं स्थिर ठिकाणच नाही आणि रोजीरोटीचं स्थिर काही हो. व्यवसाय नाही. अशा विद्यार्थ्यांना मागासलेले ग्रामीण भागातली मुलं
दारिद्र्याने पीडित अशी मुलं, ह्या मुलांना शिकवत असताना चॅलेंज होतं. दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजी माध्यमातून मी आले, थोडं मला सुरुवातीला मराठी देखील अ, एवढं फ्लुएंटली बोलता यायचं नाही. पण मी म्हटलं ह्यांना तर आधी त्यांची भाषा मला शिकावी लागेल. माझा विषय त्यांना कळावा म्हणून मग इतकी सोपी त्यांचे काही शब्द, मग हळूहळू मग मराठी, मग त्यातून मग हळूहळू आपला विषय जो शिकवायचा आहे असं करावं लागलं. म्हणून मला ते ना खूप आवडलं. काही लोक म्हणे काय कुठल्या कॉलेजमध्ये तू पडलीस, तुला कॉलेज कसं पाहिजे होतं. पण मला कधीच वाईट वाटलं नाही. मला उलट छान वाटलं. मला रमायचं होतं वर्गात. मला काही दुसऱ्या कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता. पण शिक्षक असा विद्यार्थ्यांमध्ये रमतो म्हणून मग तो विषय विद्यार्थ्यांना आवडायला लागतो ना. मग हो. आता तर शिक्षकही वर्गात नाही, विद्यार्थीही वर्गात नाही. किती प्रॉब्लेम आहे म्हणजे आता. तेव्हा आमचा सुसंवाद होता. हो. बरं असंही नाही बरं का, की सुसंवाद असा म्हणजे मी जेव्हा विद्यार्थी होते तेव्हा आम्ही अगदी सुसंवाद म्हणजे जाऊन बेधडक शिक्षकांच्या आम्ही 4 हात लांब आदरयुक्त भीती हो. तशीच मी माझ्या बाबतीतही केली. सुसंवाद म्हणजे तू विद्यार्थी, मी शिक्षक आहे. तू मला विषयाबद्दल काय बोलायचं तेवढं बोल. पुढे नाही. पुढचं मला काही माहित नाही. आणि मग आयुष्यामध्ये एक वादळी व्यक्तिमत्वाचा प्रवेश. मला माहित नव्हतं हे वादळ आहे. तेव्हा काय ती वय असं असतं, तेव्हा फक्त एकच गोष्ट आपल्याला माहित असते, प्रेम. बरोबर. आणि ती खरं इतकी उदात्त गोष्ट आहे हेही माहित नव्हतं तेव्हा. तर आता प्रेम झालं. पण हमूने मला सांगितलं, ठीक आहे प्रेमाच्या जागी, पण आम्ही झोपडीत राहतो, आमच्याकडे काहीच नाही. आणि असं काही नाही प्रेम झालं की लग्न करायलाच पाहिजे. नाही केलं तरी काही हरकत नाही, पण इतकं दारिद्र्य आहे आमचं. फबू सर तेव्हापासून असेच होते, एकदम स्पष्ट वक्ते, हो थेट. हो हो म्हणजे जिच्यावर आपण प्रेम करतोय तिलाही हो, हो, जाणून हो, मोकळे हो. झाले की प्रेमाची हो, हो. परिणिती विवाहच असेल असं नाहीये. नाही हो किंवा तू नाही म्हणालीस तरी मला हो. चालेल, कारण मी झोपडीत. झोपडीत, हो. इतकं थेट हो सांगायचं. अतिशय दारिद्र्य, कारण की भूमिहीन, हो. मेहनत करा आणि खा. आणि कुठल्या जातीचे हे मला माहित नव्हतं. उलट माझं काही विद्यापीठातल्या प्राध्यापकांनाच माझी काळजी होती की ही मुलगी कोणाच्या मागे लागली. आणि नुकताच तेव्हा फमूंचा एक विद्रोही काव्यसंग्रह त्यांच्या प्राध्यापकाने त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, म्हणजे त्या कवितेच्या प्रेमापोटी, तेव्हा तो जुलूस नावाचा कविता संग्रह काढला. त्या हातविद्रोही कवी म्हणजे नक्कीच त्यांनी त्यांचे मनोरे बांधले होते. पण माझे काही मनोरे नव्हते बरं का. जे आहे ते आहे. करेक्ट. माझं प्रेम होतं आणि कोणी काय निघालं असतं तरी मी लग्न तर करणार होते. अर्थात आता तुम्ही कुठलंही लग्न करा, तुम्हाला सगळीकडे चॅलेंज आहे. नाही तर मग आत्ताच तर परिस्थिती अशी आहे, मला काही तो प्रश्न वाटत नाही, सोल्युशनच वाटतं. वा वा वा. हो, कारण की राजवाडेंनी सांगितलं, विका राजवाडेंनी सांगितलं की बऱ्याचशा संस्था ह्या आपल्यावर लादलेल्या आहेत शिस्तीसाठी म्हणून. पण तुम्हाला शिस्त पाहिजे असेल आयुष्यात तर हे तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. नाही तर सोल्युशन आहे त्याला. तुम्ही ठरवा तुमचं सोल्युशन आणि मग पुढे काय करायचं. करेक्ट. सर एकेकाळी फबू शिंदे सर कवी म्हणून त्यांचा एक नावलौकिक मोठा होत होता. त्यांची एक वेगळी बाजू होती. त्या काळामध्ये ही तुमची साहित्य संपदा जी आहे तीही तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच जोरात काम करत होती. या ज्या दोन समांतर चाललेल्या रेषा होत्या, तुम्ही कसं काय साधली गेलंय? नाही, फमू जेव्हा एकदम काय म्हणतात टॉप एव्हरेस्टवर होते ना, तेव्हा मी काही नव्हते. तुम्ही लिखाण करत चालत होता? नाही, मी तेव्हा मुलांचं संगोपन, मुलांकडे जेवढं जमेल तेवढं बरं का, तेही म्हणजे पूर्णपणे. मी आत्ता विचार केला तर असं वाटतं की अरे आपण फार दुर्लक्ष केलं की काय. पण बरं झालं दुर्लक्ष केलं, कारण की आपण नेहमी आपल्या मुलांना आपली मालकी गाजवतो, ते मी केलं नाही. पण कधी कधी वाटायचं अरे आपली मुलं आपण
का बरं एवढं जवळ जाऊ शकत नाही? पण माझ्या मुलांची अपेक्षाच नव्हती ही. ती त्यांची त्यांची मस्त आपापल्या ह्याच्यात रमायची. रुच्या 5ला म्हणजे मोठी झाल्यावर बरं का, 5ला उठायची, ती ग्राउंडवर ग्राउंडवर. जायची. हो. शाळेत असताना बिलकुल मी तिला अभ्यासाला घेऊन बसायचे. अभ्यासाचा संबंध तिच्याच नव्हता. दंगा मस्ती, मारामाऱ्या हेच तिला माहित होतं. आणि कपिल दुसरा टोक. तो एकदमच शांत. हो, तो शांत, समंजस, सज्जन, अफाट वाचन, हं. इंग्रजी, मराठी, हिंदी सगळ्यामध्ये, आणि शिस्तीत आपलं. म्हणजे कधी आजही नाही अजून त्याचा कधी कंप्लेंट किंवा काही नाही. अशी मुलं होती माझी. आणि म्हणजे मी अगदी म्हणजे त्यांच्यावर कधीच असं काही लादलं नाही. एक्स्ट्रॉर्डिनरी होता. आता माझा नातू IIT ला क्वालिफाय झाला, तेवढाच हुशार कपिल होता. आणि रुच्या खेळामध्ये हा खेळामध्ये आम्ही जरी डोकं फोडलं असतं, नको नको सगळे खेळ खेळत, तिनेच आमचं डोकं फोडलं असतं. मी हेच करणार आहे. आणि तिने ठरवलं की मला क्रिकेट खेळायचं आहे. वा, काही नव्हतं आपल्या इथे क्रिकेट, करेक्ट, काहीच फक्त नव्हतं. पोरं होती. त्या पोरांमध्ये ती खेळायची. आणि जबरदस्त खेळ तिने तिने आपल्यामध्ये ते कौशल्य तयार केलं. ऍट अ टाइम 3 लेकरं तुम्ही सांभाळत होता. हा, सगळ्यात लहान लेकरू, मग सगळ्यात एवढंच की त्याला फटके मारता येत नाही. यांना तरी एखादं, म्हणजे कपिलला नाही पण हिला मारावे लागले. फमूनचं पण कसं होतं की ते त्यांच्या त्यांच्या विश्वामध्ये रममान होत आहे. अगदी. घर, आता लग्न केलं, कुटुंब झालं, त्यांना काही माहित नाही घर म्हणजे काय काय. पण म्हणजे असंही नाही की दुर्लक्ष पूर्ण, होतं. 100% काही प्रमाणात असेल ना प्रेम हो. कुटुंबाविषयी, मुलांविषयी, पण एवढं नाही जे कुटुंब वत्सल वगैरे आपण म्हणतो. वेळच नव्हता. करेक्ट. वेळ असता तसा तिथे म्हणजे लोकप्रियता नाही, प्रतिभा जी आहे, होय. अद्वितीय अशा प्रकारची प्रतिभा जी आहे, ती ती व्यक्त झाली नसते ना. मग तुमच्या घरात खऱ्या अर्थाने मातृसत्ताक पद्धती होती, कारण सरांना नाही. वेळच नव्हता. हो, पण मी कधी ह्याची सत्ता गाजवली नाही नाही. म्हणजे एकंदरीतच की आई म्हणेल ती पूर्व दिशा असं. नाही नाही, तसं नाही. तसंही यांना नाही. कुठे वेळ होता या मुलांना पण आईचं ऐकायला वगैरे काही. आणि मलाही वेळ नव्हता सांगायला. कॉलेज, माझा विषयाचा अभ्यास, त्यांच्या ज्या मूलभूत गरजा असतात मुलांच्या, शिकत असताना त्या माझ्याने मी प्रयत्न करायचे त्यांना, तुम्ही पण सत्ता नाही गाजवली. सरांच्या फकीराचे अभंगचंही तुम्ही पारायण हो. केलंय आणि आम्हाला MA ला ते अभ्यासाला होतं. मला त्याचं हा. फार छान वाटायचं ते हो. असं. अं, सरांच्या कवितांचं रसग्रहण ज्या पद्धतीने तुम्ही केलं तसं तुमच्या साहित्याचं रसग्रहण सरांनी केलंय की नाही? छे छे, मी म्हटलं माझं 40 पानाचं पुस्तक तुम्ही वाचत देखील नाही. पण बरं झालं. अच्छा, का? असं असताना देखील जे पूर्वग्रह दूषित आमच्या बाबतीत आहे की हे काय फमून लिहून दिलं असेल. हो, ते तर म्हणजे काय. फमूनचे कुठलाही पुरस्कार फमून म्हणून मिळाला, कुठलं फमू. आणि या माणसाला माझ्याकडे ढुंकून बघायचे, माझ्या साहित्याकडे ढुंकून बघायची वेळ नव्हती. ते म्हणायचे की तुला काय लिहायचं तुझं तू. आणि मलाही तेच पटलं की आपली जी मर्यादा आहे, आपली जी क्षमता आहे ती आपल्या साहित्यातून दिसायला पाहिजे. आणि कशासाठी लिहितोय, कोणाला ती आपली मर्यादा आणि क्षमता कळावी म्हणूनही मला आनंद मिळावा, स्वांत सुख आहे. बस. आणि माझ्या मुलं ज्यांच्यासाठी लिहिते, माझे बालमित्र, त्यांना आनंद मिळावा म्हणून मी तेवढंच मी हे केलं. मी कधीच फमून अजूनही आत्तापर्यंत म्हणजे कल्पनाच्या भराऱ्या खूप झाल्या लोकांच्या, हो. आजही आहे. म्हणजे मी त्यांच्या सोबत गेले तरी लोकांना वाटतं अरे वा, आता लिहिला ते तुम्ही पण येता. आणि नव्हते जात, कधीच नाही दिसत. मग आता करायचं गाढवाच्या गोष्टीसारखं, गाढवाला डोक्यावर बसवलं, खांद्यावर घेतलं तरी म्हण काय मूर्ख आहे, असं आहे. पण तुमचं असं जे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्या स्वतंत्र अशा व्यक्तिमत्वामुळेच
एवढे सगळे पुरस्कार आणि एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या. मुलांना तुमच्या कविता अजूनही आठवतात, त्या मुखपाठ असतात. हे कळत नसतं का लोकांना, जे उगाचच टीका करत असतात, की त्यांना फक्त बोलायचंच असतं? नाही, कळत असतं. मग जेलसी मधनं होतं हे? आता सध्या तोच काळ आहे. हो ना? आणि त्यातल्या त्यात बाई कुठल्याही काळात शूद्र, हा कुठल्याही खूप काळात. मोठा प्रॉब्लेम आहे. मी सांगताना मला आठवतं माझं पहिलं पुस्तक जे निघालं, या मुलांनो या, यदुनाची थत्ते, हम्म. त्यांनी माझं ते पुस्तक घेतलं हातात. बघा, त्यांना मी एवढा मोठा माणूस आणि नुसता विचारवंत नाही, कार्यकर्ता विचारवंत. हो. त्यांनी हातात पुस्तक घेतलं, मला म्हणे लीलाताई थांबायचं नाही, हम्म. असंच लिहित राहायचं. हे पुस्तक अंतर्बाह्य इतकं सुंदर आहे, थांबायचं नाही. हा एवढा मोठा मला आशीर्वाद मिळाला. आणि मग त्यांनी सांगितलं बालकुमार परिषद पुणे, हो, पुण्याची. तिथे ते पुस्तक पाठवा. त्याला पहिलं पारितोषिक मिळालं. आणि जेव्हा ते पारितोषिक घ्यायला गेले, संजीवनी मराठे, ज्योत्स्ना देवधर, मोठी मोठी मंडळी सगळी. आणि मी तर भीतच पहिल्यांदाच मी गेले होते बरं का, असं बाहेर, म्हणजे कॉलेज व्यतिरिक्त समाजामध्ये. तर तिथे ते म्हणे की त्या आल्या का औरंगाबादच्या. तर आम्ही होतं आपलं बिचार बसले. मग ते पारितोषिक वगैरे दिलं, सगळ्यांना मी नमस्कार केला. आणि त्यांनी आम्हाला श्रेयस नावाचं तेव्हाचं हॉटेल, तिथे जेवायला घेऊन गेले. ते चांदीच्या ताटात, हो. ते मस्त आम्ही जेवण वगैरे केलं. आणि शेवटी मला ना संजीवनीताई आणि ज्योत्स्नाताई जवळ आला, अभिनंदन माझं केलं. आणि ज्योत्स्नाताई देवधर म्हणाला की आमचा एक कविमित्र आहे औरंगाबाद, फमू शिंदे म्हणून, तुम्ही ओळखता का? मग मला खूप हसू आलं. तर त्यांना ते कळे ना, मग माझ्या सोबत आमच्या प्रकाशिका ज्या होत्या त्या म्हणाल्या की ह्या फमू शिंदेच्या मिसेस आहे. आता तो पुरस्कार जेव्हा मला मिळाला, त्याचा निखळ आनंद होता. तो फमूंच्या बायकोला फमूंमुळे मिळाला असं काही. आणि तसं कुठलाच पुरस्कार तसा मिळाला नाही. मग कधीतरी मी एखाद्या वेळेस बोलले तर ते मला तिथेच म्हणतात, तुम्हाला कशासाठी लिखाण करायचं, त्याचा आनंद आहे ना, बस संपलं. वा 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 वा. काय ठरवेल असं. पण तुमची पिढी जी आहे ती मोठ्या माणसांची पिढी आहे, असं नाही वाटत तुम्हाला की तुम्ही तुमच्या लेकरांपेक्षाही तुमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित जास्त केलं? विद्यार्थीच तेवढे हुशार होते. म्हणजे जरी ते खेड्यातून आलेले होते, आदिवासी होते, पण ते इतके समंजसाने जाणकार होते. उलट त्यांच्यासमोर मी इतकी लहान होते, पहिल्याच दिवशी वर्गात गेले तर सगळे धिप्पाड मिशीवाले हे माझे विद्यार्थी. असं झालं मला. पण ते इतके समंजस होते. एवढंच की त्यांना भाषा येत नव्हती. विषय तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहित असेल. करेक्ट. मी तर घरातच होते. त्यांनी ते अनुभवलेलं हां. सगळं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी मला खूप शिकवलं. तसंच आता माझे बालमित्र जे आहेत ना, ते मला खूप शिकवतात. अच्छा. म्हणजे मी निवृत्त झाल्यानंतर मी ठरवलं की अरे, आपण लिहितोय बालकांसाठी, तर बालकांशी संवादही साधायला पाहिजे. बरोबर. मग मी ठरवलं की आपण सगळ्या झेडपी शाळांमध्ये जायचो. वा. त्याला आता 5-7 वर्ष होत आले मी जाते. मी ते रीतसर परवानगी काढली आणि जाऊ लागले. इतकी हुशार मुलं असतात की नाही, फाटके कपडे घातलेले काहीतरी येतात बिचारे. त्या आनंदाचं झाड असलेल्या त्या बाई आहेत ना, त्या आल्यात. इतकं कुतूहलाने आपल्याकडे बघत असतात, इतके सुंदर प्रश्न, इतके निरागस प्रश्न विचारतात की तुमच्या घरासमोर खरंच आहे का शेवग्याचं झाड? खरंच आहे का? आणि मग आमच्या त्या बाई तर म्हणत होत्या की शेवग्याचं झाड जर घरासमोर असेल तर घरात भांडणं होतात. तुमची भांडणं होत नाही? मग मी म्हटलं नाही, होतात ना. भांडणं तर सगळ्यांची होतात. आपण माणसं म्हटलं की आपण भांडतच असतो म्हणतो. होतात, माझं पण भांडण होतं. पण म्हटलं झाड हे इतकं परोपकारी असतं की ते कधीही आपल्यामध्ये भांडण लावत नाही. आता तुम्ही सांगा बरं, झाड आपल्याला काय काय देतं?
मग तेच सांगतात. सावली येतं, पक्षी येतात, घरटी म्हणतात, छान छान आवाज त्यांचे ऐकायला मिळतात, त्यांच्या लकबी ऐकायला मिळतात. ते सगळं माझ्या त्या धड्यामध्ये मी लिहिलंय. पण त्यांनी देखील सांगितलं ना, बरोबर आहे. त्यांना त्या म्हणजे ती एक अ, वृक्ष माऊलीच त्यांना वाटू लागली ना नंतर. आता मी गेले तर ते म्हणतात, "बाई ते तुम्ही तेव्हा आल्या होत्या ना, त्याच्यानंतर या झाडाला ना पिवळी फुलं येतात आणि त्याच्यात ना मध पिण्यासाठी ती लांब चोचाची ती चिमणी आहे ना ती येते." मग मी म्हटलं, "काय सांगितलं होतं त्या लांब चोचाची चिमणीला?" त्याला फुलचुखी म्हणतात. वा. आणि ती फुलचुखी कोणी सांगितलं आपल्याला? आपल्या मराठी अ, साहित्यातल्या फार मोठ्या लेखिका आहेत. दुर्गाबाई भागवत यांनी फुलचुखी म्हटलेले आहेत. तर मग इतकं आनंद होता ना, आता आम्ही लक्षात ठेवू असं म्हणतात. खरे. आणि इतकं तन्मय होऊन ऐकत असतात मुलं. मग मी त्यांच्या बाईंना म्हटलं, "अहो 5:30 होत आले, ही मुलं तर काही कंटाळलेली दिसत नाहीये. घरी जायचं नाही का? आणि केव्हा बेल होते तुमची शाळेची सुटायची?" "नाही," म्हणे, "आमची शाळेची सुटायची बेल होत नाही, भरायची बेल होत नाही. मुलं येतात, आपलं घरचं सगळं आवरून मस्त आनंदात येतात आणि जेव्हा त्यांना वाटतं आता जावं घरी, तेव्हा जातात. तोपर्यंत आम्ही बसून राहतो, काही शिकवतो, काही काम करतो, आम्ही सगळे मिळून करतो." वा. अशा आहेत झेडपी शाळा. खरे त्या या मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत, या खऱ्या अर्थाने आनंदाचं झाड आहे असं वाटतं ना. खरंय. कारण प्रतिभावान मुलं तिथेच आहेत, ज्यांच्या कल्पनांना नवे धुमारे फुटलेले आहेत, अशी सगळी मुलं तिथे आहेत. हो. उलट या इंग्लिश मीडियम शाळांमध्ये ही दबल्या जातात मुलं. अगदी. मी सांगते तुम्हाला एक साधं उदाहरण देते. आपण काय म्हणतो, सूर्य पूर्व दिशेला उगवतो बरोबर. आणि हेच इंग्रजीत तुम्ही जर विचारला तो प्रश्न किंवा उत्तर त्यांना, सन रायझेस इन द ईस्ट. सन रायझेस ईस्ट हे 3 शब्द तुम्हाला आधी करायला. सूर्य पूर्व दिशेला उगवतो आपण घरामध्ये बोलत असतो हा शब्द. कितीतरी शब्द आपल्याला माहित नाही आणि ते बळजबरीचा राम आहे म्हणजे पाठ करावे लागतात. हे तर आपलं अंगवळणी, जीभ वळणी पडलेलं आहे. घरामध्ये आपण आपली ती भाषा आहे आणि म्हणून आपल्या भाषेमध्ये आपण जे जे काही वाचतो ते आपल्याला सहज त्याचं आकलन होतं, आत्मसात होतं. म्हणून आपली जी मातृभाषा, आता आपण इतक्या मातृभाषा आहेत त्याच्यात नाही, पण मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जी आहे ती आपण त्या भाषेतून नक्कीच बाल शिक्षण द्यायलाच हवं. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की बाल शिक्षण एक तर मोफत, दुसरं म्हणजे मातृभाषेमध्ये द्यावं. केवढे वर्ष झाले आपण इंग्रजी 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 करून फक्त ते सॉक्स, बूट खाट खाट चालणं, इस्त्रीचे कपडे घालणं, स्कूल बॅग, वॉटर बॅग हे म्हणजे इंग्लिश मीडियम. आणि तिथे शाळेत गेला की पूर्ण न्यूनगंड त्या मुलामध्ये निर्माण होतो, मला काहीच येत नाही. बरोबर. आणि मग घरी पण म्हणतात, फटके मारतात, काय रे तुला एवढे शाळेमध्ये टाकलं, किती फी आहे आणि तुला काही येत नाही, ढगोबा. म्हणजे घरी पण तुम्ही त्याला ढ करता, शाळेवाले पण म्हणते याला काहीच येत नाही. आणि मग काय, मग शाळेने करायचं काय? ह्याला काही येत नाही हे कंप्लेंटसाठी ती शाळा आहे का, फी एवढी घेऊन? मग चुकतं कोणाचं? पालकांचं. चुकतं कोणाचं? पॉलिसी मेकर्स. करेक्ट. शासनाने काय यांचे डोळे उघडत नाही? तेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, काय यांचे डोळे उघडत नाही? आता मला मला तर इतका राग येतो की इतके छान आपल्याकडे मराठी माध्यमाच्या शाळा आहेत, त्या बंद करून इंग्रजी 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 विश्वास नाहीये नाही. अजिबात. आणि जेव्हा अ, आम्ही शिकत होतो तेव्हा आम्हाला कुठे येत होतं इंग्रजी, आणि वाचतो ना आम्ही, बोलू शकत नाही फ्लुएंटली. जे आता कॉन्व्हेंट मधली पण मुलं फ्लुएंटली बोलतात म्हणजे करेक्ट इंग्लिश आहे का त्यांचं? ऍब्सोल्युटली. मग मग असं नाही, त्याचा दुस्वास नाही. उलट मी तर म्हणते तुम्हाला लहानपणी किती भाषा शिका, पण हा. आपली मातृभाषा त्याच्यातून मुख्य शिक्षण जे आहे ते त्यातून मिळायला पाहिजे. कारण की त्यातून तो विषय तुम्हाला सरळ कळतो. करेक्ट. शेवटचे 2 प्रश्न विचारतो मॅम, कारण इतक्या तुमच्याकडे
गप्पांचा खजिना आहे, आठवणींचा तर प्रचंड मोठा खजिना आहे. नवीन जनरेशनसाठी आता जर नव्या पिढीसाठी बालसाहित्य निर्माण करायची तुमची ती चळवळ अजूनही सुरूच आहे. आता काय विषयांवर लिखाण चाललेलं आहे आणि काय विषयांमध्ये बदल झालेले आहेत? नाही, मी तुम्हाला सांगितलं की एआय एआय काय त्याच्या आधी आपण टीव्ही पासूनच घेऊयात ना. करेक्ट. ते एका मुलाने असं सांगितलं की जेव्हा टीव्ही होता तेव्हा, की त्याला आवडायचा टीव्ही. पण सारखं कोणी आई, भाऊ, बहीण आपापल्या वेळेनुसार ते टीव्ही लावतात आणि हा छोटा आहे, हा लहान आहे म्हणून त्याला हाकलतात. त्याला वाटतं अरे मग मी केव्हा बघू टीव्ही? त्याला काही संधी मिळतच नाही. त्याला जेव्हा मिळतं ते तोपर्यंत बाबा आलेले असतात ऑफिसमधून किंवा आजी-आजोबा असतात. मग त्याला असं मनात येतं, की अरे हा टीव्ही नसता तर किती बरं झालं असतं. आपण सगळे मिळून किती छान गप्पा मारल्या असत्या. आजीशी गप्पा मारल्या असत्या, आईशी गप्पा, ताई बरोबर भांडलो असतो किंवा आणखीन काही-काही गोष्टी त्यांच्याकडनं समजून घेतल्या असत्या. हे झालं टीव्हीचं. टीव्हीपेक्षाही आणखीन पुढचा टप्पा म्हणजे राक्षसच. म्हणजे राक्षस अंगावरच आला आपल्या. हां. मोबाईल. म्हणजे आता कोरोना काळाचं ठीक आहे. पण त्याच्यानंतर आपण काय हो, केलं? कंटिन्यू केलं ते. कंटिन्यू म्हणजे आता तर असं आहे की 5-6 महिन्याचं मूल देखील आई आता फॅमिली म्हणजे स्ट्रक्चर बदललं. हो, छोट्या झाल्या. छोट्या झाल्या. आता त्या बाळाला सांभाळायला कोण? मग तो मोबाईल ठेवून द्यायचा, ते बघत राहतं. पण बघत राहतात. परवाच मला एका डॉक्टरने सांगितलं, ते मुलं असं खेळत होतं, बघत होतं, डोळे चकणे झाले. बरं हे डोळ्याचं कळलं, मेंदूचं मेंदूचं केव्हा काय? कळेल? बरोबर आहे. आणि ती सवय जी लागली, तर ते मोठं झाल्यानंतर ते म्हणेल तेच पाहिजे मला आणि आहेच ना. म्हणजे आणि नुसता कायदा करून काही होत नाही बरं का. आता किती कायदे आपण केले. बालविवाहाचा कायदा केला, नंतर बालमजुरीचा केला. गुन्हेगारीचा केला. काय? गुन्हे होत नाही? होतातच आहे. मग याच्यावर पण आपण बॅन करून कायदा तयार केला. शेवटी अंमलबजावणी कोण करणार? माणसंच करतील, सर्वसामान्य हां, माणसं. आपणच करायचं ना. शासन कायदा करून मोकळं होतं. आपणच करायला पाहिजे, की नाही हे घ्यायचंच नाही हातात. काही तास, हळू असं करा. म्हणून कायदा नुसता तयार होऊन काहीच खरं नाही. बरोबर. म्हणजे मला माझ्या आईनी चिवकाऊच्या गोष्टींपासून सुरुवात केली किंवा दुपारच्या वेळेला शाळेतनं आलं की तिच्या हातावर डोकं ठेवून पडायचं हं. आणि ती जे काही वाचतीये ती मोठ्याने वाचायची. हो. तर किंवा मग एखादी नवीन गोष्ट सांगायची. तिच्या आईने तिला ऐकवलेल्या ओव्या ऐकवायची. असं सगळं ऐकवायची. आता मुलांच्या हातामध्ये ती आई मोबाईल देते आणि त्यांना समोर त्यांच्या ताट वाढून देते. या पिढीसाठी जेव्हा लिखाण करायचं आहे, तेव्हा ते कसं असावं आणि कुठल्या पद्धतीने ते करत आहात, हा माझा शेवटचा प्रश्न आहे. हं. खरं म्हणजे आता तर आणखीनच परिस्थिती बिघडणार आहे एआयमुळे. मुलं गेमिंग करू लागले. एआयमुळे काय-काय आता मला देखील ते तंत्र एवढं माहीत नाही. हो. म्हणजे असं म्हटलं जातं आता सध्या त्याच्यावर खूप माहिती आणि संशोधन येतंय. डोळ्यापर्यंत ठीक आहे हो. तुमच्या सृजनशक्ती, तुमची बुद्धिमत्ता, तुमची स्मरणशक्ती ह्याच्यावर जर घालू लागला हे तंत्रज्ञान, तर काय होणार? आपण म्हणतो गप्पा मारतो की नाही कुठलंही तंत्रज्ञान किंवा विज्ञान जे आहे ते मानवाच्या हितासाठी आपण तयार केलं. पण तोपर्यंत ठीक आहे. पण एखादा असा माथे फिरू येतो, तो बॉम्ब कशासाठी केला? नाही, आम्ही एक संशोधन पण टाकलंच ना आपण. माणूसच होता ना तो. बरोबर. मग हे पण तसंच होणार एआयचं पण. त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे ना, तंत्रज्ञानाला देखील मर्यादा पाहिजे. जर तो सृजनशक्ती पण तुमची घेऊन टाकणार असेल, तर तुम्ही काय म्हणजे एखादी कविता त्याला ऑर्डर दिली की तो कविता तयार करतो. हो, त्याचं गाणं पण करून देतो. हो.
नाही असं नाही, हे हा प्रेमाचं गाणं करून देतो. पण तुम्ही जे केलेलं गाणं आहे, आपण त्याच्यामध्ये जी एक ब- एक भाषेचं सौंदर्य आहे, भावना आहेत. भावना आहे. नंतर स्वरांच्या संदर्भामध्ये आपण त्या संबंधीचा विचार तिथे गीत करायचा आहे, तो विचार करतो. आणि शेवटी ती आपली एक ज्याला म्हणू की एक आंतरिक शक्तीतून आपण ते निर्माण करतो, त्याचा तो आनंद असतो. बरोबर. मग आता ह्या सगळ्या आपल्याला निसर्ग दत्त ह्या देणग्या आहे, त्याला काय तुम्ही मारून टाकणार का, सप्रेस करणार का? अहो त्या आहेत म्हणून आपण आहोत माणूस. एआय जर आला तर मग तुम्हाला कोण विचारणार? समजा आपण म्हणतो की नाही तो रोबो किती मदत करतो, पण तो जर हळूहळू म्हणाला मी पण आता माणूस होणार आहे, जा मी नाही ऐकत तुझं, मी नाही करणार, तू मस्त बसून राहतो आणि माझं काम मला ऑर्डर देतो, मी पण नाही करणार, असं त्या सर्किट तुम्हीच तयार करणार. पण तो असं म्हणू लागल्यावर त्यापेक्षा मीच करते ना सगळं, मी माझं काम करते, मी माझं लिखाण करते, मला जो आनंद मिळतो, माणूस म्हणून जी मला क्षमता निसर्गात दत्त दिलेली आहे, ती कशासाठी दिली? माणूस म्हणून जगण्यासाठी ना. वा. म्हणून हे हे तंत्रज्ञानासाठी संशोधन एक मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण त्यांनी जर आपल्या क्षमतांवर घाला घातला तर नाही चालत. सृजनांवर घाला नाही. सृजनांवर घाला नको. या पिढीने आता हे लक्षात ठेवायला पाहिजे की AI पाहिजे की AI पाहिजे, आणि तरच वा. त्याच्यात उत्तर सापडेल आपल्याला. मी बालनाट्य पण दिग्दर्शित करतो. प्राध्यापक लीला शिंदे मॅडमकडे आज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, एटार प्रोडक्शन्सच्या माध्यमातून प्रेषित की पोटलीमध्ये एक विनंती करतो की मॅडम तुम्ही जे सांगितलं की तो रोबोट एक दिवस बंड करून उठेल आणि तो म्हणेल की आता मी पण काम करणार नाही, अशा पद्धतीचं एक बालनाट्य तुम्ही मला लिहून द्यावं आणि मी ते लवकरच किशोर निकम आमचे निर्माते जे आहेत त्यांच्या निर्मितीखाली त्याला व्यावसायिक रंगभूमीवर घेऊन यावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मॅम सारखे थोर बालसाहित्यिक अजूनही आहेत की जे अत्यंत सृजनाच्या पद्धतीने विचार करतात, सृजनासाठीचा विचार करतात. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. मॅम, थँक्यू व्हेरी मच आल्याबद्दल. तुमचा देखील मनापासून धन्यवाद किशोर सर आणि तुमचा. थँक्यू. नमस्कार.